रोहिणी खडसेंनी मतदारसंघात मतचोरीचा ट्विट केलेला आहे। आपल्यासोबत थेट शिंदे गटाचे स्थानिक आमदार आहेत चंद्रकांत भाऊ पाटील। हो, काय सांगाल, जे रोहिणी खडसे आहेत सध्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी असा उल्लेख केलेला आहे। ते मधल्या काळामध्ये सरकारच्या तुम्ही बघितलं असेल तर काही विरोधातल्या नेत्यांना आता उशिरा त्या पद्धतीने जाग आली की दुबार तिबार असे अनेक नेतेचं बोलायला दुबार तिबार मतदान झालेलं आहे आणि इतकं मतदार बोगस आहे। पण ही ज्या वेळेस मतदार यादी प्रसिद्ध होणार होती त्या टायमाला 2/8/2024 मी तक्रार केलेली, माझ्याकडे त्याचे पुरावे आहे। 2/8/2024 16/8/2024 आणि ह्या तक्रारी करून कलेक्टर आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या लक्षात हा विषय आणून दिला की 43,000 मतदान माझ्या मतदारसंघात दुबार तिबार आहे आणि यांचे फोटो ID वगैरे सगळे सेम आहे। असं करून तक्रार केल्यावर निवडणूक आयोगाने एक टॅब ओपन करण्याच्या संदर्भात मला 30 तारखेला 30/8 एक पत्र दिलं, पण ते टॅब ओपन होऊ शकलं नाही। शेवटी मला नाईलाजाने हायकोर्टात जावं लागलं। मी त्याची एक पत्रकार परिषद जळगावला पण घेतली। 43,000 नाव दुबार आहे, त्याची मी पत्रकार परिषद घेतली। ही जळगाव जिल्ह्याला माहिती त्या काळामध्ये जेव्हा निवडणुकीची तयारी सुरू होती, मतदार यादी प्रकाशित होणार तेव्हा ते सगळ्या जळगाव जिल्ह्याने बघितलं होतं। त्या टायमाला ज्यांनी आता ट्यूट्यू केली आहे त्या ट्यूट्यूवाल्यांनी त्या काळामध्ये का त्याच्यावर परत हरकत नाही घेतली, त्यांना त्या दिवशी का नाही दिसलंय। आता परत झालं सगळं, कोणतरी बोलतोय म्हणून काहीतरी आपण पराभवाचं खापर कोणावर फोडायचं प्रत्यक्ष, तर त्याच काळामध्ये ही तक्रार दिली पाहिजे होती। आज आता माझ्याकडे तर खूप डॉक्युमेंट आहे, जो बोलतोय ना त्याचे दोन स्वतःचे हे वेगळे आहे। एक कोथळीला आपलं स्वतःचं नाव आहे, मुक्ताईनगरला एक वेगळं स्वतःचं नाव आहे। 2 ID वर 2 मतदान केले का, हे पुरावे काढायला लावतं का आम्हाला? आम्ही एखाद्या भगिनींच्या संदर्भामध्ये इतक्या स्तरावर जाऊ नये हा विचार करत असतो, पण किमान कुठेही काही निघालं म्हणजे आपण जे तोंड घातलं पाहिजे, काहीतरी बोललो पाहिजे। तर ज्या वेळेस वेळ होती त्यावेळेस बोललं नाही। महाराष्ट्राची निवडणूक असताना तुम्ही महाराष्ट्राच्या स्वतःला जर नेते समजता तर त्याच वेळेमध्ये ही चर्चा झाली पाहिजे, त्याच वेळेस आपल्याला हरकत घेता आली पाहिजे। आपल्या समोरच्या उमेदवाराने किंवा सन्मानित त्या टायमाच्या आमदारांनी तक्रार केलेली होती, मग आपणही सहभाग नोंदवला पाहिजे। निवडणूक आयोगाकडे आपणही तक्रार केली पाहिजे। आता 8 महिन्यांना आपण जागृत झालो। जेव्हा कुठेतरी विरोधात काही लोकांना पराभवाचं खापर या विचार फोडायला लागले त्या टायमाला आपण जागृत झालो, पण असं नसतं। त्या टायमाला आम्ही इतपत नाही, आम्ही महाराष्ट्र उच्च न्यायालयामध्ये जाऊन पण दाद मागितली, पण ते दुर्दैव। हे होते आमदार चंद्रकांत पाटील। रवी गोरेसह मंगेश ढोले, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।